जो शब्द विगत असे निघेल तेच औषध असे. नित्य तिथे असलेल्या लोकांच्या दृष्टीस अनेक चमत्कार पडत असो असे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब, बेल आयकॉन बघा. जास्तीत जास्त स्वामींची सेवा पोचवा ही नम्रतेची विनंती आहे. स्वामींची सेवा म्हणून करा, मला मदत करा. स्वामी सेवा जास्तीत जास्त स्वामी ग्रंथ जास्तीत जास्त पोचण्यासाठी बेल आयकॉन बघा, कमेंट्स करा. पुढचं पुष्प 169. काशी यात्रेला बहिरी शास्त्री. काशी येथील बहिरी शास्त्री यांना पुत्रसंतान बहुत दिवस नव्हते. सिद्ध उपासने योगाने त्यांना पुत्र झाला. त्यांचे नाव दत्तच ठेवले. पुढे शास्त्र ज्योतिषशास्त्र चांगले निपुण असल्याकारणे पत्रिका वर्तवली. त्यात पुत्राचे आयुष्य 14 वर्षाचे असे गणित झाले. तेव्हा बरेच मोठा चिंता उत्पन्न आली. सायसाना संतती झाली आणि संततीचा असा परिणाम. त्यांनी येथील एक सत्पुरुषाला विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, अवतारी पुरुषे सेवा जर कराल त्या संकटातून मुक्त व्हाल. त्या सत्पुरुषाला म्हणाले, हल्ली असे अवतारी पुरुष कोठे आहेत? त्या सत्पुरुषांनी सांगितले, मी थोड्या दिवसापूर्वी अक्कडोसा अवतारी पुरुष पाहिला आहे, तिथे तुम्ही जा. असे सर्व ऐकून स्त्रीपुरुषा पुत्रास ते अक्कडोस आले. त्रिवर्गाच्या महाराज दर्शन घेतले. त्रिवर्गाने महाराज दर्शन घेतले. मोठं समाधान झाले. 4 वर्ष शास्त्रीबाईंनी त्यांच्या कुटुंबाने एकनिष्ठ पूर्ण सेवा केली. तो या कालनिर्मित दिवस प्राप्त आला. खास बागेत महाराज बसले असता तिरुगते दर्शनाकरते आले होते. आणखी ते पुष्कळ मंडे होते. इतक्यात तो मुलगा थरथर कापू लागला. डोळे पांढरे करून धाडकन जमिनीवर पडला. शास्त्रीबा महाराजे तीळ आणण्यास सांगितलं. तेव्हा गणित, ताळा आणि स्वामीनारायणाच्या बोलण्याचं भविष्य समजून शास्त्रीबा फारच घाबरले. उभयंतीने मोठ्याने रडून स्वचरणी मिठ्या घातल्या व ते दोघे महाराजा फार आवळू लागले. महाराज, 4 वर्षाली आपली सेवा पुत्र पित्यार्थ केले असून शेवटी व्हायचे तेच झाले, असे नानापुराचे प्रभूला विनवू लागले. तेव्हा महाराज दयागणे, अरे रडता का? जा साखर आणि तीळ त्याच्या तोंडात घाल. तेव्हा लगेच साखर तीळ मुलाच्या तोंडात घातले. त्यासाठी मुलगा खाडकन उभा बसला. मग शास्त्रीबुवांच्या आनंदास काय विचारावे. अशा वेळी काळाच्या तोंडात शास्त्री म्हणजे मला स्वामी समर्थांनी सोडवले. काही दिवस राहून शास्त्रीवर आज्ञा घेऊन काशी येथील दिवस निघून गेले. 180 व पुष्प. क्षमा करा. नथोबा खजिनदार. अक्कलकोट खजिनदार म्हणून एक नथोबा नावाचा गृहस्थ होता. स्वामी चरणाची प्रकट निष्ठा होती. तो सर्वकाळ स्वामींचे नामस्मरण, नित्य दर्शन, पूजन वगैरे करीत असे आणि मोठा तत्वस्थ होता. पूर्वीपासून सज्जन दुर्जन यांचे आखड वैर चालू आहे. त्यावेळी नथोबाच्या द्वेष दूषण करत व एक वेळ त्याच्या खजिन्यात 2000 रुपये काढून घेतले आणि राजाला सांगितलं, नथोबाच्या खजिन्यात तूट आहे. तेव्हा राजासाहेब कारभार दादोबा भोसले यांनी खजिना तपासला. 2000 रुपये कमी आहेत असे आढळून आले. तेव्हा नथोबाला कैद केले. नथोबाने रडून आपले डोळे सुजवले. म्हणू लागला, मोगला, मी एक पैसासुद्धा खाल्ला नाही आणि इतके तूट कशी घातली. मग त्याने स्वामींना धावा फारच केला. महाराज भक्ताची दया आली. दुसऱ्या दिवशी गुरुवारी हक्क असल्याकारणे राजा व दाजेबी समर्थांच्या दर्शनाकरता आले. दर्शन हात जोडून उभे राहिले. तो त्याच्या तोंडाकडे पाहून स्वामी महाराज मोठ्या कडकडे म्हणाले, काय रे माधुरचोदानो, असाच खजिना मोजता काय? आणि एखाद्या अनाथाला विनाकारण ताप देता, या योगाने भयंकर दुःख प्राप्त होईल. असे ऐकता दोघे भयभीत झाले आणि क्षमा करावी अशी वारंवार प्रार्थना करू लागले. नमस्कार करून राजवाड्यात जाऊन आधी खजिना मोजला. बरोबर भरला. एका पैशाची तूट नाही. दोघांना पश्चाताप म्हणून नथोबाला कैदीतून सोडला. त्यांच्यावर क्षमा मागून लागले व उदयिक तुम्ही आपल्या कामावर यावे म्हणून त्याला सांगितलं. नथोबाने सर्व स्वामींची अघडीत करणी आहे असा मनात विचार करून त्या ठिकाणी आता चाकरी करायची नाही अशी शपथ राहिली आणि स्वामी रायांचा भक्त झाले आणि अखंड सेवा करू लागले. क्षमा करा. भक्ताची अशी करुणावस्था स्वामी भक्तात. आपण ही सेवा पुढे न्यावी याने आपल्यालाही प्रत्यय येईल, आपल्यातही सेवा घडेल. याची विनंती आहे.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.